हॅलो, वेलकम बॅक टू हर्षास किचन। आज आपण बनवत आहोत व्हेज फ्राईड राईस। त्यासाठी इथे मी आलं लसूण मिरची क्रश करून घेतले, एक उभा कांदा चिरून घेतलेला आहे, कांद्याची पातही घेतलेली आहे बारीक चिरून, तसंच पातीचा जो भाग आहे तोही बारीक चिरून घेतलेला आहे। इथे गाजर, बीन्स आणि शिमला मिरची बारीक चिरलेली आहे, कोबी पण आपण चिरून घेतलेला आहे। तसेच इथे बासमती राईस हा मी व्यवस्थित शिजवून तयार करून ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्याला इकडे रेसिपीसाठी चिंग्सचा शेजवान फ्राईड राईस मसाला घ्यायचा आहे। वेगळी आणखीन शेजवान चटणी सुद्धा थोडी घेतलेली आहे आणि शेवटी पातळ चिरलेला कोबी आणि कांद्याची पात। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे कढईत तेल गरम करून घेतलं आहे, त्यात क्रश केलेला आलं लसूण मिरची घालून घ्यायचं आहे, ते परतून घेऊया। व्यवस्थित परतलं गेलं आहे, त्यात आता उभा चिरलेला कांदा घालून घेऊया, तोही मिक्स करूया। इथे बारीक चिरलेला पातीचा कांदाही घालून घेऊया, तोही व्यवस्थित परतूया। तो मिक्स झाल्यावर यापुढे आपल्याला इथे ज्या सर्व बारीक चिरून घेतलेल्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या, त्याही आपण यात मोठ्या आचेवर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। त्यांना जास्त मऊ पडू द्यायच्या नाहीत, त्या भाज्यांमध्ये आपल्याला एक क्रंचीपणा ठेवायचा आहे। पहा, इथे आता व्यवस्थित भाज्या मिक्स झालेल्या आहेत। इथे आपण 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया। पुन्हा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करूया। त्यात आपल्याला घेतलेली शेजवान चटणी घालायची आहे आणि चिंग्सचा जो फ्राईड राईस मसाला आहे तोही घालून घ्यायचा आहे। त्यात मीठ असते म्हणून आपण या रेसिपीत मीठ टाकणार नाही आहोत। चिरलेली कांद्याची पातही आपण घालायची, तीही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यापुढे शिजलेला जो बासमती राईस आहे तो 2 स्टेपमध्ये मी इथे घालून घेणार आहे, जेणेकरून व्यवस्थित तो या मसाल्यामध्ये चांगला मिक्स होईल। तांदळाला प्रत्येक कणीला हा मसाला व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे, त्यामुळे ह्या राईसची चव आणखीनच वाढेल। पहा, इथे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। त्यात वरून कांद्याची पात थोडी घालूया, थोडा लांब चिरलेला कोबी घालूया। झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया। पहा, इथे आता आपला व्हेज फ्राईड राईस मस्त तयार झाला आहे। चला तर मी आता तुम्हाला हा सर्व करून दाखवते। इथे मी शेजवान चटणी बरोबर आपल्याला व्हेज फ्राईड राईस सर्व करत आहे। बघा किती सुंदर आणि सुटसुटीत झालेला आहे राईस हा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर नक्कीच माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।